नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 नंबरचा लेसन स्टार्ट करणार आहोत। 8 नंबरचा जो लेसन आहे त्याचं नाव आहे सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट। तर बघा, सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग। डिसऑबिडन्स म्हणजेच कायदेभंग आणि मुवमेंट मीन्स चळवळ। तर बघा, हा लेसन आज आपण स्टार्ट करणार आहोत। आफ्टर द रिसोल्यूशन ऑफ कंप्लीट इंडिपेंडन्स वॉज पास्ड इन लाहोर सेशन। तर बघा, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर बघा, संपूर्ण स्वराज्य हा जो ठराव आहे तो संमत झाल्यावर महात्मा गांधी डिसाइडेड टू लॉन्च द सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट। आणि महात्मा गांधीने डिसाईड केलं की सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट लॉन्च करायची म्हणून। बिफोर बिगिनिंग दिस मुवमेंट्स गांधीजी पुट ऑफ व्हेरियस डिमांड इन फ्रंट ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट। आणि खूप साऱ्या ज्या डिमांड्स होत्या त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट पुढे मांडलेल्या होत्या। वन ऑफ द इम्पॉर्टंट डिमांड्स वॉज कॅन्सल द साल्ट टॅक्स अँड मोनोपॉली ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ साल्ट। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे आहे ते जे मीठ आहे, मिठावरील जे कर आहेत ते कॅन्सल करण्यात यावे आणि मिठाची जी मक्तेदारी आहे ती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत तर ती सुद्धा रद्द करण्यात यावी, अशी जी डिमांड्स होती ती ब्रिटिश गव्हर्नमेंट पुढे महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे। बट बिकॉज ऑफ द डिमांड्स ऑफ गांधीजी वी रिजेक्टेड बाय द गव्हर्नमेंट। आणि गव्हर्नमेंटनी जी डिमांड्स केलेली होती, जी मागणी केलेली होती महात्मा गांधींनी, ती मागणी फेटाळून लावलेली आहे, रिजेक्ट केलेली आहे। नेक्स्ट बघा, ही डिसाइडेड टू लॉन्च सत्याग्रह ऑल ओव्हर इंडिया बाय ब्रेकिंग द साल्ट ॲक्ट। आणि महात्मा गांधीने डिसाईड केलं की जे सत्याग्रह आहे तो सत्याग्रह त्याने देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं। नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला दांडी मार्चचं तुम्हाला चित्र दिसतंय। नेक्स्ट बघा, साल्ट इज ॲन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन द फूड ऑफ कॉमन पीपल। तर बघा, सर्वसाधारण माणसाच्या जीवनावश्यक महत्त्वाचा घटक हा मीठ आहे। हेन्स इट वॉज अनजस्ट टू इम्पॉज टॅक्स ऑन अँड इन्सेंट कम्युनिटी लाईक साल्ट। तर बघा, जे मीठ आहे हे सामान्य जनतेच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे हे अन्यायकारक होतं। त्यामुळे बघूया, देअरफॉर गांधीजी स्टार्टेड द साल्ट सत्याग्रह। आणि त्यामुळे गांधीजीने मिठाचा सत्याग्रहाला सुरुवात केली। तर बघा, जे मीठ आहे हे सर्वसामान्य जनतेच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे हे अन्यायकारक आहे, त्यामुळे गांधीजीने मिठाचा सत्याग्रह सुरू केला। नेक्स्ट बघा, साल्ट सत्याग्रह वाज सिम्बॉलिक तर बघा, जो मिठाचा सत्याग्रह आहे तो प्रतिकात्मक होता। नेक्स्ट बघा, द एक्सटेन्सिव्ह ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड इट वॉज द ब्रेक द ऑप्रेसिव्ह अँड अनजस्ट लॉज ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू पीस अँड सत्याग्रह। तर बघा, महात्मा गांधीने अन्यायकारक कायदे हे शांतता व सत्याग्रहाच्या मार्गाने नेणे या मागचा व्यापक हेतू महात्मा गांधी यांचा होता। नेक्स्ट बघा, गांधीजी चूज दांडी। तर बघा, गांधीजीने सत्याग्रहासाठी दांडी हे ठिकाण चॉईस केलेले आहे। अ सीशोर इन द गुजरात टू बिगिन द साल्ट सत्याग्रह। तर बघा, दांडी हे ठिकाण जे समुद्रकिनाऱ्यालगत आहे गुजरातमध्ये, हे साल्ट सत्याग्रहासाठी महात्मा गांधींनी निवडलेलं आहे। ऑन 12 मार्च 1930 गांधीजी सेट अप फ्रॉम द साबरमती आश्रम विथ 78 फॉलोअर्स फ्रॉम लॉन्चिंग द साल्ट सत्याग्रह। तर बघा, साल्ट सत्याग्रह हा 12 मार्च 1930ला गांधीजींनी साबरमती 12 मार्च 1930 रोजी गांधीजीने जे 78 सहकाऱ्यासोबत साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास ते निघालेले आहे। नेक्स्ट बघा, अ डिस्टन्स ऑफ अप्रॉक्सिमेटली 385 किलोमीटर वॉज कवर्ड ऑन द फूट ऑफ गांधीजी डिलिव्हर्ड स्पीचेस इन द विलेजेस ऑन द वे। तर बघा, जे दांडी या ठिकाणचं जे अंतर आहे सुमारे
385 किलोमीटर जे पायी मार्गावरून ते अनेक गावामधून जात होते आणि त्या ठिकाणी ते गावागावामधून भाषणसुद्धा देत होते. नेक्स्ट बघा, थ्रू द स्पीचेस गांधीजी अपील टू द पीपल टू बी फिअरलेस अँड जॉईन सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. आणि लोकांना, जनतेना त्याने आवाहन केले की निर्भयपणे त्याने सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंटमध्ये जॉईन व्हायचं, असं आव्हान त्याने गावगावमध्ये जाताना लोकांना दिलं. नेक्स्ट बघा, ड्यू गांधीजी स्पीचेस मॅसेज ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट स्प्रेड एव्हरीवेअर अँड अ फेवरेबल ॲटमॉस्फिअर वॉज क्रिएटेड. तर बघा, जे वातावरण आहे ते वातावरण अनुकूल असावं, अनुकूल आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झालेलं होतं. भाषणामुळे कायदेभंगाचा जो संदेश आहे तो सर्वत्र पसरलेला होता आणि त्या ठिकाणचं वातावरण होतं ते वातावरणसुद्धा अनुकूल होतं. ऑन 5 एप्रिल 1930 गांधीजी रिच्ड दांडी. तर बघा, 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नेक्स्ट बघा, ऑन 6 एप्रिल गांधीजी ब्रोक द साल्ट ॲक्ट बाय पिकिंग अप द साल्ट लेईंग ऑन सी शोर ऑफ दांडी अँड द सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट स्टार्टेड ऑल ओव्हर द कंट्री. आणि बघा, 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजीने मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉईंट आहे द पेशावर सत्याग्रह. तर बघा, पेशावरांचा सत्याग्रह. इन द नॉर्थ वेस्ट फ्रंटियर खान अब्दुल गफ्फार खान वॉज द मोस्ट लॉयल फॉलोवर्स ऑफ महात्मा गांधी. तर बघा, पेशावराचा सत्याग्रह जो आहे, वायव्य सरहद्द प्रांतामधील खान अब्दुल गफ्फार खान हे गांधीजीचे एक निष्ठावान अनुयायी होते. आणि नेक्स्ट बघा, ही वॉज ऑल्सो नाउन ॲज फ्रंटियर गांधी आणि त्यांना सरहद्द गांधी असे म्हणतात. ही हॅड फाउंडेड द ऑर्गनायझेशन कॉल्ड खुदाई खिदमतगार. ऑन 23 एप्रिल 1930 ही स्टार्टेड सत्याग्रह ॲट पेशावर. द टाउन वॉज इन द हँड ऑफ द सत्याग्रहीज नियरली फॉर अ वीक. आणि बघा, तर बघा, वायव्य सरहद्द प्रांतातील जे खान अब्दुल गफ्फार खान हे जे आहे त्याने खुदाई खिदमतगार ही जी संघटना आहे ती ऑर्गनाईज केलेली आहे आणि या संघटनेची स्थापना केलेली आहे. 23 एप्रिल 1930 रोजी त्याने पेशावर येथे सत्याग्रह केला आणि तो सत्याग्रह 1 आठवडाभर चालला. द ब्रिटिश गव्हर्नमेंट गिव ऑर्डर टू द गरवाल रेजिमेंट to carry out open fire on the satyagrahis, but Chandra Singh Thakkar, an officer of Garhwal regiment, refused to open fire. तर बघा, हे जे सुमार म्हणजे 1 आठवडाभर पेशावर हे जे गाव आहे, शहर आहे, ते सत्याग्रहीच्या ताब्यात होते. सरकारने गढवाल जे रेजिमेंट आहे, फलटण आहे, त्या सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे त्यांना आदेश दिले. परंतु गढवाल फलटणीने अधिकारी जो होता, गढवाल फलटणीचा जो अधिकारी होता चंद्रसिंग ठाकूर याने गोळीबार करण्यास नकार दिला. बघा, चंद्रसिंग ठाकूर याने गोळीबार करण्यास नकार दिला. ही वॉज कोर्ट मार्शल अँड वॉज गिव्हन अ सेव्हर पनिशमेंट. आणि बघा, जे ऑफिसर होते त्यांनी गोळीबार करण्यास नकार दिलेला आहे. त्या ऑफिसरचं नाव आहे चंद्रसिंग ठाकूर. आणि ह्या ऑफिसरनी जे पेशावर जे सत्याग्रही होते त्यांच्यावर गोळीबार करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे सरकारने त्यांचं कोर्ट मार्शल केलेलं आहे आणि त्यांना पनिशमेंटसुद्धा दिलेली आहे. द ब्रिटिश गव्हर्नमेंट फाउंड इटसेल्फ इन द डिफिकल्ट सिच्युएशन ड्यू टू द सत्याग्रह लॉन्च बाय महात्मा गांधी. आणि बघा, महात्मा गांधींनी सुरू केलेले जे सविनय कायदेभंग आंदोलन जे होतं ते ब्रिटिश सरकार अडचणीत आले. आणि नेक्स्ट बघा, ऑन 4 एप्रिल
4 मे 1930 गांधीजी वॉज अरेस्टेड आणि 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. सप्रेसिव्ह मेजर्स वीआर अंडरटेकन ऑल ओव्हर द कंट्री. गांधीजींना 4 मे 1930 रोजी अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचं सत्र सुरू झालं. नेक्स्ट बघा, देअर वॉज अ प्रोटेस्ट ऑल ओव्हर द कंट्री ड्यू टू द अरेस्ट ऑफ गांधीजी. गांधीजींना अटकेचा देशभर सर्वत्र निषेध करण्यात आलेला आहे. सोलापूर सत्याग्रह. नेक्स्ट पॉईंट आहे सोलापूरचा सत्याग्रह. द मिल वर्कर विअर ऑन द फोरफ्रंट इन द सोलापूर सत्याग्रह. तर बघा, सोलापूर येथील सत्याग्रहीत गिरणी कामगार सगळ्यात पुढे होते. नेक्स्ट बघा, ऑन 6 मे 1930 हडताल वॉज ऑब्झर्व्ड इन सोलापूर. तर बघा, 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. अ ह्यूज procession was organized in Solapur. The district collector given order of firing on the procession. तर बघा, जे सत्याग्रही होते त्या सत्याग्रहीवर फायरिंग करण्याचा आदेश जिल्हा कलेक्टरने दिलेला आहे. नेक्स्ट बघा, मेनी व्हॉलंटियर्स अलॉंग विथ द शंकर शिवधरे डायड इन द फायरिंग. तर बघा, जे शंकर शिवधरे हे जे सत्याग्रही होते त्या सत्याग्रही या फायरिंगमध्ये डेड झालेले आहेत. इन द ॲज अ रिझल्ट पीपल स्टार्टेड अटॅकिंग पोलीस स्टेशन्स, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, कोर्ट, म्युन्सिपल बिल्डिंग्स एक्सेट्रा. आणि जे सत्याग्रही होते, जे लोक होते, त्या लोकांनी रागवून जे सरकारी गव्हर्मेंटचे जेवढे काही ऑफिस असेल, गव्हर्मेंटचे ऑफिस त्या ठिकाणी त्याने अटॅक केलेला आहे. तर बघा, त्यामध्ये पोलीस स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, न्यायालय वगैरे आहे, म्युन्सिपल इमारती इत्यादी ज्या ठिकाणी आहे सरकाराचे ते ऑफिस आहे त्या ठिकाणी अटॅक केलेला आहे. नेक्स्ट बघा, द गव्हर्मेंट डिक्लेअर मार्शल लॉ अँड द ऑर्गनाइज वाज अ सेपरेट. तर बघा, मार्शल लॉ ब्रिटिश सरकाराने, जे गव्हर्मेंट होतं त्याने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केलेला आहे. नेक्स्ट बघा, दोज हू टूक लीड इन दिस मुवमेंट सच ॲज मलप्पा धनाशेट्टी. तर बघा, मलप्पा धनशेट्टी. नेक्स्ट आहे श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन अँड जगन्नाथ शिंदे विअर हँग टू डेथ. आणि एवढे जे लोक होते, मलप्पा धनशेट्टी, त्यानंतर श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन अँड जगन्नाथ शिंदे या सर्व लोकांना फाशी देण्यात आली. नेक्स्ट बघा, तर बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे. मलप्पा धनशेट्टी, कृष्ण सारडा, कुर्बान हुसेन अँड जगन्नाथ शिंदे यांचं तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसतंय. नेक्स्ट बघा, धारासणा सत्याग्रह. तर बघा, धारासणा सत्याग्रह काय आहे ते आपण अभ्यासू. तर बघा, द सत्याग्रही ॲट धारासणा इन गुजरात वाज लीड बाय सरोजिनी नायडू. तर बघा, धारासणा सत्याग्रह गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे ते सरोजिनी नायडू या महिलेने केलेलं आहे. तर नेक्स्ट बघा, द पोलीस लाठीचार्ज ऑन द सत्याग्रहीज हू केम फॉरवर्ड टू ब्रोक द साल्ट ॲक्ट. तर बघा, जे मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेले जे सत्याग्रही होते, पोलिसांनी त्या सत्याग्रहीवर लाठीचार्ज, त्यांना काठीने मारण्यात आलेला आहे. द सत्याग्रही सायलेंटली टॉलर द ब्लोज ऑफ द लाठी. आणि नेक्स्ट बघा, जे सत्याग्रही होते, मिठासाठी सत्याग्रहाला निघालेले जेवढे काही सत्याग्रही होते
त्या सत्याग्रहीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सत्याग्रहीसुद्धा शांतपणे लाठीचा प्रहार सहन करत होते. ब्लोज मीन्स सहन करणे. नेक्स्ट बघा, वेन दे विअर टेकन अवे फ्रॉम मेडिकल ॲड अनदर पेज ऑफ सत्याग्रहीज केम फॉरवर्ड टू रिप्लेस देम. आणि बघा, जे लाठीच्या प्रहारा जे सहन करत होते त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर त्यांच्या जागेवर दुसरे सत्याग्रही त्या ठिकाणी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे. नेक्स्ट बघा, दिस कंटिन्यूड एंडलेस. आणि हा जो मिठाचा सत्याग्रह होता तो कंटिन्यू अखंडपणे चालू होता. नेक्स्ट बघा, इन महाराष्ट्र साल्ट सत्याग्रह टूक प्लेस ॲट वादला, मालवण अँड शिरोडा. तर बघा, महाराष्ट्रामधील साल्ट सत्याग्रह जो आहे तो वादला, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर विअर नो साल्ट प्लांट्स द फॉरेस्ट लॉज विअर ब्रोकन. आणि बघा, ज्या ठिकाणी मिठागरे नव्हती, साल्ट प्लॅन मीन्स मिठागरे, ज्या ठिकाणी मिठागरे नव्हती त्या ठिकाणी जंगलाविषयी कायदे मोडायला सुरुवात झाली. नेक्स्ट बघा, विअर जंगल सत्याग्रह ॲट भिलाशी, संगमनेर, कालवण, चिरनेर अँड पुसद इन महाराष्ट्र. तर जंगलाविषयी जो सत्याग्रह आहे तो सत्याग्रह महाराष्ट्रामधील भिलाशी, संगमनेर, कालवण आणि चिरनेर, पुसद या ठिकाणी झालेला आहे. द ट्राईब पीपल ऑल्सो टूक पार्ट इन द सत्याग्रह इन लार्ज नंबर. ट्राईब पीपल मीन्स जे आदिवासी लोक आहेत त्यांनी सुद्धा या जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला होता. नेक्स्ट बघा, सॅक्रिफाईस ऑफ बाबू गेनू. सॅक्रिफाईस मीन्स बलिदान. तर बघा, सॅक्रिफाईसचा अर्थ आहे बलिदान. तर बाबू गेनूचे बलिदान. नेक्स्ट बघा, इन मुंबई देअर विअर ॲजिटेशन्स अगेन्स्ट फॉरेन गुड्स. तर बघा, ॲजिटेशन्स मीन्स आंदोलन. तर बघा, मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू झाले होते. नेक्स्ट बघा, द व्हेकल्स ट्रान्सपोर्टिंग फॉरेन गुड्स विअर obstructed. Babu Genu said a mill worker from Mumbai was in a forefront this movement. तर बघा, जे मुंबईमध्ये आंदोलन चालू होते, परदेशी मालावर बहिष्कार टाकला जात होता, त्यामध्ये मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे जे बाबू गेनू सईद हे आंदोलनात सगळ्यात फोरफ्रंट साईडला होते. ॲट अ ट्रक कॅरिंग फॉरेन गुड सेफगार्ड बाय द पोलीस केम इन फ्रंट ऑफ बाबू गेनू. तर बघा, सर्वात आघाडीवर सगळ्यात पुढे बाबू गेनू सईद हे व्यक्ती होते. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूच्या समोर आला. नेक्स्ट बघा, टू स्टॉप द ट्रक ही लेट डाऊन ऑन द रोड. तर नेक्स्ट बघा, टू स्टॉप द ट्रक ही लीड डाऊन ऑन द रोड. तर जे ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे झाले. बाबू गेनूच्या समोर एक ट्रक आला. फॉरेन गुडच्या परदेशी माल घेऊन येणारा जो परदेशी माल आहे तो घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे झोपले. त्यानंतर बघा, बट ही डिड नॉट मूव्ह फ्रॉम हिज प्लेस. तर बघा, ज्या ट्रक समोर ते आडवे झोपले त्यांनी साईडला सुद्धा ते झाले नाही. फायनली ही वॉज क्रश्ड अंडर द ट्रक. आणि त्या ठिकाणी त्यांना क्रश्ड करण्यात आलं. म्हणजे त्या जो ट्रक ड्रायव्हर होता त्या ट्रक ड्रायव्हरनी त्यांच्या बाबू गेनूच्या अंगावरून डायरेक्टली ट्रक घातला. बाबू गेनू गेन मार्टियर डोम धिस. आणि बाबू गेनू जे आहे त्यांचं बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरलेलं आहे. नेक्स्ट बघा, डू यू नावमध्ये दिलेलं आहे फीचर्स ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. तर बघा, कायदेभंगाच्या चळवळीचे काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत. फीचर्स मीन्स वैशिष्ट्ये. तर ऑल द मुवमेंट्स स्टील नाव वी आर लिमिटेड ओनली टू अर्बन एरियाज.
तर बघा आतापर्यंतची जी चळवळ आहे ही शहरी विभागापुरती मर्यादित नव्हती, फक्त शहरापुरती मर्यादित नव्हती. बट दिस मुवमेंट बिकॅम अ नॅशनल वाईड मुवमेंट. आणि ही जी मुवमेंट होती ती नॅशनल वाईड होती, म्हणजे देशव्यापी मुवमेंट होती. पीपल फ्रॉम रुरल एरियाज रजिस्टर्ड दियर पार्टिसिपेशन. आणि बघा जे खेड्यापाड्यातले जे जनता होती त्याने सुद्धा आपला सहभाग यामध्ये नोंदवलेला होता. वुमेन ऑल्सो टूक पार्ट इन लार्ज नंबर्स. तर या सत्याग्रहामध्ये ज्या वुमेन्स होत्या, लेडीज होत्या, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवलेला होता. त्यामध्ये कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतीबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसबेन मेहता लेड द सत्याग्रह. आणि या सत्याग्रहामध्ये ज्या लेडीज होत्या त्यांचं नाव कमलादेवी चट्टोपाध्याय आहे, कस्तुरबा गांधी आहे, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी, हंसबेन मेहता या सर्व सत्याग्रहीने नेतृत्व केलेलं होतं. नेक्स्ट बघा, दिस मुवमेंट वॉज बेस्ड ऑन कम्प्लीट नॉन व्हायलेन्स. जी मुवमेंट होती ती नॉन व्हायलेन्स मुवमेंट होती, म्हणजेच ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने चालू होती. द ब्रिटिश गव्हर्नमेंट वॉज ट्राईंग टू ग्रेंटली सप्रेस द मुवमेंट बट द पीपल प्रोटेस्ट ऑन. तर बघा जी ही मुवमेंट होती ही अहिंसक पद्धतीने होते आणि इंग्रज जे शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, ते जोरदार दडपशाही करत असताना सुद्धा जनतेने निशस्त्र प्रतिकार केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ड्यू टू दिस द इंडियन पीपल बिकेम फेअरलेस. आणि ही ज्या मुवमेंट झालेली होती या मुवमेंटपासून जी जनता होती, भारतीय जनता ही निर्भय बनलेली होती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 8 नंबरचा लेसनचा फर्स्ट व्हिडिओ अभ्यासलेला आहे. आता जो राहिलेला पार्ट आहे तो आपण सेकंड व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.